पाचोरा शहरातील गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था म्हणजेच पाचोरा शहर व परिसरातील आर्थिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेली पतसंस्था, अर्थात याचे सर्वस्वी यशाचे श्रेय जाते पतसंस्थेचे ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांना। परंतु या सर्वांच्या मनात विश्वासाचे स्थान प्राप्त करण्यात यशस्वी ठरले गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश बापू शिंदे व त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले संचालक मंडळ व कर्मचारी वृंद। अशा या पतसंस्थेच्या नूतन वास्तू स्थलांतरित सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमाचा वृत्तांत सांगण्याआधी या पतसंस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीच्या प्रवासावर थोडक्यात नजर मारणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। 26 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालावर नजर मारली तर पुढील महत्त्वपूर्ण बाबी समोर येतात। माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांचे प्रेरणास्थान असलेल्या या पतसंस्थेला कुशल नेतृत्व संस्थेचे चेअरमन सतीश बापू शिंदे यांचे लाभले आहे। अशा या पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नीरज जैन, कार्यकारी संचालक अरुण शिंपी, संचालक ॲडव्होकेट जेडी काटकर, सुभाष सावंत, अनिल वाघ, रुपेश शिंदे, श्रीराम पाटील, संजय गोहिल, सौ सिंधुताई शिंदे, शैलेश पाटील असून व्यवस्थापक म्हणून पुरुषोत्तम चव्हाण हे महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहे। 100% कर्ज वसूल असलेल्या गिरणाई पतसंस्थेच्या ठेवीच्या व्याजदरावर नजर मारली तर बचत ठेव 4%, 46 दिवस ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाच्या पुढे ते 3 वर्ष पावेतो 9.50%, 3 वर्षाच्या पुढे 9%, दामदुप्पट ठेव 90 महिने, तर कर्जावरील व्याजदर देखील तसेच महत्त्वपूर्ण आहेत। अल्पमुदतीतील कर्ज 16%, टर्म लोन 15%, कॅश क्रेडिट 16%, माल तारण कर्ज 12.5% ते 13.5%, वाहन कर्ज 13% ते 16%, सोने तारण कर्ज 12% ते 14%। गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ग्राहकांसाठी सुविधा: 1. कोर बँकिंग कार्यप्रणाली, 2. वेअर हाऊसिंग सुविधा, 3. लॉकर सुविधा, 4. SMS अलर्ट सुविधा असून म्हणूनच अशा गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेला ऑडिट अ वर्ग मिळाला आहे। संस्थेचा गोदाम प्रकल्प देखील महत्त्वपूर्ण आहे। सदरचे गोदाम केंद्र सरकारच्या ग्रामीण गोदाम योजनेअंतर्गत सुमारे 2000 मेट्रिक टन क्षमतेचे उभारण्यात आले असून शेतकरी व व्यापारी यांनी गोदामात ठेवलेल्या तारण मालाच्या किमतीवर 50 ते 75% पर्यंत माफक व्याज लावून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते। सतीश बापू शिंदे यांनी गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक प्रगतीच साधली नाही तर यासोबत संस्थेच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम देखील त्यांनी वेळोवेळी राबवलेले आहेत। यात प्रामुख्याने वर्ग 10वी 12वी वर्गात 70% जास्त गुण प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्यांना संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्रक व भेट वस्तू देऊन गौरवण्यात येते। परिसरातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी खेळाडूंचा देखील संस्थेतर्फे प्रोत्साहनपूरक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो। याशिवाय संस्थेच्या प्रत्येक कर्जदार सभासदाचा 1 लाखापर्यंतचा अपघात विमा देखील उतरवण्यात आला आहे। याशिवाय देश हितासोबतच जनहिताच्या प्रत्येक राष्ट्रीय उपक्रमात देखील संस्था यशस्वीपणे सहभाग घेते। अशा या आर्थिक क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेल्या गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेचा भडगाव रोडवरील पाचोरा सेंट्रल मॉल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार नानासाहेब एटी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब पंडित शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, युवा नेते अमोलभाऊ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब DM पाटील, दत्ता आबा पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती ॲडव्होकेट विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक प्रकाश चौधरी, श्रीराम पाटील, ॲडव्होकेट जेडी काटकर, DR देशमुख, विजयाताई शिंदे, रुपेश शिंदे,
डॉक्टर शांताराम भोसले, नीरज भाऊ जैन, अरुण शिंपी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सतीश बापू शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन नीरज मनोत यांनी, तर आभार गिरणाई पतसंस्थेचे मॅनेजर पुरुषोत्तम चव्हाण यांनी मानले। बघूया या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे मनोगत व निवडक ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांच्या प्रतिक्रिया। पातुरा शहरामध्ये 1992 ह्या संस्थेची स्थापना झाली। त्यावेळेला असंच सन्माननीय मागचे माझ्यासोबत असलेले काही संचालक आले नाहीत। सहज एक बसल्या बसल्या ह्या संस्था काढण्याचं एक ठरवलं आणि त्यावेळेला संस्थेची स्थापना केली आणि त्यावेळच्या सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझी निवड केली आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून मला बरेच अधिकार दिले आणि माझ्या कुठल्याही चांगल्या कामामध्ये त्यांनी कधीच अडथळे आणले नाही। त्यामुळे संस्थेची ही प्रगती होत गेली। ज्या संस्थेमध्ये जर कुठल्याही प्रकारचे अडथळे नसेल आणि जर आपण सद्विवेक बुद्धीने जर काम करत गेलो तर त्या संस्थेची प्रगती निश्चित होते। त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि सर्व सहकारी मला आतापर्यंत जे सहकारी ज्या संस्थेत भेटले हे सर्व चांगले आहेत। त्यामुळे मला कुठल्याच कामामध्ये अडथळे येत नाहीत आणि तेही मला माझ्या कामामध्ये नेहमी सहकार्य करतात। त्यामुळे आपण कुठल्याही संस्थेमध्ये अगदी बिनधास्तपणे चांगल्या प्रकारे कामं करू शकतो, हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे। गेल्या 92 स्थापना झाल्यानंतर त्यावेळेच्या परिस्थितीनुसार काय 250-300 सभासद आणि 1 लाख रुपये भांडवलावर संस्था चालू केली। त्यावेळेपासून आजपर्यंत संस्था ही अवर्गात ठेवण्याचा आम्ही सतत प्रयत्न केला आहे आणि आहे। त्यानंतर आज ह्या संस्थेची परिस्थिती 2000 सभासद आहेत, जवळपास 20 कोटीपर्यंत आपल्या ठेवी आहेत, 12 कोटीपर्यंत आपले कर्ज वाटप आहे आणि आपला स्वनिधी जवळपास 7 कोटी आहे। आपलं स्वतःचं औद्योगिक वसाहतीमध्ये गोडाऊन आहे आणि आज आपण आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये आपली मुख्य शाखा ही आपण स्थलांतरित करीत आहोत, जी आपण ही जागा जवळपास 1 कोटीची घेतली आणि हा बाकीचा फर्निचरचा वगैरे खर्च केला आहे। अशा पद्धतीने ही आजपर्यंतची आपली वाटचाल आहे। गेल्या अनेक वर्षाच्या ह्या 25 वर्ष झाले, पण पतसंस्थेंना मागील हे 5 वर्ष सोडल्यानंतर मागचे जवळजवळ 10-12 वर्ष म्हणजे संस्था स्थापनेपासूनचा जवळपास अर्धा पिरियड हा सर्व जळगाव जिल्ह्यामध्ये पतसंस्थांना ज्या वेळेला घरघर लागली त्यावेळेला जळगाव जिल्ह्यातला बराचसा भाग म्हणजे पूर्वेकडचा भाग हा जवळपास ह्या पतसंस्थेच्या अडचणी ठेवी याच्यामध्ये आजपर्यंत गुरफटला गेला की गेल्या 10 वर्षामध्ये याचे प्रश्न सुटलेले नाही। ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत, ठेवीदारांना परत मिळत नाही। पण आपण एक पाचोरा तालुक्यामध्ये ही परिस्थिती झाली नाही। त्या पाचोरा तालुक्यातल्या ज्या पतसंस्था त्या वादळामध्ये टिकून राहिल्या त्यात आपली पतसंस्था ही त्यावेळेला ताटमानेने उभा राहिली, हिला कुठल्याही प्रकारची अडीअडचण आली नाही। परंतु त्याचा परिणाम हा आपल्या प्रगतीवर होतो। कुठेतरी एका बाजूला वादळ आले की दुसऱ्या बाजूला त्याचा परिणाम होतो। त्याचप्रमाणे आपल्या ह्या विभागामध्ये सुद्धा पतसंस्थांना पाहिजे तशी प्रगती करता आली नाही। मी म्हणेल आपण सगळं सुव्यवस्थित आहोत, पण पाहिजे तशी प्रगती नाही। आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने ठेवी वाढायला पाहिजे। मध्यंतरीच्या काळामध्ये पतसंस्थेमध्ये बऱ्याच प्रकारच्या कॉम्पिटिशन असतात। त्या कॉम्पिटिशनमध्ये काही बाहेरच्या पतसंस्था आल्या, त्यांनी व्याजदर जास्त दिलं आणि काही ठेवीदारांचा ओढा असतो किंवा व्याजदर जास्त पाहिजे आणि व्याजदर जास्त घेण्याच्या याच्यामध्ये त्या संस्था डबघाईला आल्या आणि जेणेकरून
ठेवीदारांना सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय. ही परिस्थिती आज बी आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये ठेवीदारांची फार मोठी संघटना तयार झाली आहे आणि त्यांना पैसे कसे वसूल करावे या विवंचनेत ते नेहमी असतात. आपण मध्यंतरीच्या काळात गेल्या म्हणजे 2003 मध्ये पहिल्यांदा आपण हा एक प्रोजेक्ट घेतला की गोडाऊन स्वतःचं उभा केलं आणि त्या माध्यमातून आपण सुरक्षित कर्ज वाटप केलं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. कुठलाही ठेवीदार आला तरी आपण त्याला विथिन सेकंदमध्ये आपण त्याला त्याच्या ठेवी परत करू शकतो. अशी आपल्यावर एवढी आपण विश्वासार्हता कमवलेली आहे. गेल्या सांगण्यासारखं बरंच आहे, पण आपल्या सन्माननीयांना थोडं जाण्याची घाई आहे कामामुळे. आपल्या ह्या नवीन वास्तूत आपण स्थलांतर करताना आपण एक नवीन सुविधा लॉकरची एक व्यवस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सोने तारण हेही आपण ताबडतोब आणि चांगल्या प्रकारे देऊ शकू. त्याचे व्याजदर आपण बी फार कमी प्रमाणात ठेवलेले आहेत. त्याची आपल्याला पत्रिकेसोबत आपण माहिती दिलेलीच आहे. गेल्या 25-26 वर्षाच्या काळामध्ये आपण सभासदांच्या पाल्यांसाठी 10वी-12वीच्या गुणवंत पाल्यांना प्रशस्ती पत्रक आणि भेटवस्तू देतो. हे दरवर्षीच्या जनरल मीटिंगमध्ये आपण ही कार्यक्रम राबवतो. प्रत्येक कर्जदार सभासदांचा आपण विमा सुद्धा उतरवतो. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी आणि जे आहेत क्षेत्रात खेळाडू त्यांनाही प्रोत्साहनपर पुरस्कार देतो. संस्थेच्या आपल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्समध्ये आपली जी जुनी वास्तू आहे त्यामध्ये आपण वृक्षारोपणाचा एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवून त्या बाजूला जवळजवळ 10-15 आपण लिंबाची झाडं लावली. ती आता चांगल्या प्रकारे आहे. त्यातच आपण चांगल्या प्रकारे संगोपन करून चांगल्या प्रकारे वाढ झाली. रक्तगट आणि रक्तदान शिबिरे आपण मागील काळामध्ये राबवलेले आहेत. आपण मागील काळामध्ये ना नफा ना तोटा तत्वावर आपण रुग्णवाहिका सुद्धा ठेवली होती. ती 5-6 वर्ष आपण चालवली, पण नंतर बऱ्याच रुग्णवाहिका आल्या आणि आपले कामकाज कमी झालं आणि मगरदादांच्या साह्याने इथे पाचोरा शहरामध्ये जळगाव जाण्याची जी पेशंटला जी जळगाव घेऊन जावं लागायची त्याची ती गरज कमी झाली. भूषणदादांनी ती गरज बरीच कमी केली. त्यामुळे सगळ्या रुग्णाची सेवा ही आता जागेवरच होते आणि नवीन त्यांनी जी आता ही वास्तू उभारली इथे त्यामध्ये बऱ्याच अत्याधुनिक सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे मुंबईलाही जाण्याची काही गरज पडणार नाही असं मला वाटतंय. आता सहकारामध्ये असताना सर्व सहकार मेळावे पण मी त्यावेळेला आमच्या संस्थेच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून घेतलेले आहेत. गुजरातच्या भूकंप पीडितांनाही मदत केली आहे. सैन्य कल्याण निधीसाठी आर्थिक मदत आपण दिलेली आहे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी आर्थिक मदत आपण केरळ पूरग्रस्तांसाठी आता नानासाहेबांजवळच आपण तो एक चेक आता सुपूर्द करणार आहोत. या कार्यक्रमातच तो देण्याचा ठरवलेला आहे. या प्रकारे संस्थेची ही प्रगतीचा आढावा आपल्या पुढे ठेवला आहे. उत्तरोत्तर प्रगती करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी सर्व ठेवीदार कर्जदार यांचंही सहकार्य अपेक्षित आहे. यांनी आतापर्यंत जे सहकार्य केलं याच्याबद्दल धन्यवाद. आपणही पुढील काळामध्ये असंच सहकार्य द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो इथेच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्णय पतसंस्थेचं 1992 मध्ये शिंदे कुटुंबाने एकत्रितपणे लोकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज 2018 मध्ये एखाद्या नॅशनलाइज बँकेच्या शाखेला लाजवेल असं शाखेमध्ये किंवा जागेमध्ये त्यांचं स्थलांतर होतंय. मी आजपर्यंत सर्व लोकांनी ज्यांनी सहकार्य केलं संचालक मंडळ शिंदे कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप त्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. पतसंस्थेच्या संदर्भात म्हणायला गेलं तर आजच्या युगात पतसंस्था म्हटलं तर कोणी फार घाबरत असतं.
पतसंस्थेच्या कार्यक्रमाला सुद्धा कोणी यायला तयार होत नसतं. परंतु एवढ्या वादळी वातावरणामध्ये गिरणाई पतसंस्थेने खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि आपलं अस्तित्व टिकून ठेवलं. नुसतं अस्तित्वच टिकून नाही ठेवलं तर लोकांना सहकार्य करत सुद्धा कुठलाही NPA नसताना ही पतसंस्था चांगल्या प्रगती पथावर आणली. एक विवेकवर्धिनी आणि एक गिरणाई या दोघंही पतसंस्था एक चांगल्या नावारूपाला आल्यात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं कामकाज चाललेलं आहे. शिंदे कुटुंबांबद्दल सांगायला म्हटलं तर पतसंस्था ही छोटंसं आहे, परंतु शिंदे कुटुंबांचं आज या तालुक्यामध्ये गिरणाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं नाव आहे आणि त्या गिरणाई संस्थेच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आजही त्या संस्थेमध्ये मुलांना ॲडमिशन देण्याकरता मला वाटतं पंडित तात्यांना 2 महिन्यापर्यंत खूप त्रास होत असतो आणि प्रत्येक जण ॲडमिशन मिळायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे खूप मोठे चक्कर मारत असतात. तर एवढ्या चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे. त्या माध्यमातून त्यांनी आता एक नवीन इंग्लिश मिडियमची स्कूल काढली. ती सुद्धा 3 वर्षामध्ये जवळपास 1000 पर्यंत विद्यार्थी त्या शाळेमध्ये आलेत आणि स्वतः जातीने पंडित तात्या त्या ठिकाणी थांबतात आणि जातीने लक्ष घालून त्या संस्थेचं सुद्धा चांगल्या नावारूपाला त्यांनी आणलं. त्याचप्रमाणे आमच्या बापूंचं म्हटलं तर बापू आपला व्यवसाय ज्या पद्धतीने जपत असतात त्याच पद्धतीने त्यांनी सर्व ही शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे गिरणाई पतसंस्था किंवा आमची विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असो, या सर्व गोष्टींमध्ये आपल्या स्वतःच्या व्यवसायासारखं सांभाळण्याचं काम ते करत असतात. म्हणून हे सुगीचे दिवस आज आपल्याला बघायला मिळाले. बापूंच्या संदर्भात सांगायला म्हटलं, बापू माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण बापू आणि आम्ही दोघंही व्यावसायिक बंधू. मला सर्व डेअरीवाले दिसल्यानंतर मला खूप आनंद झाला. तरी कुठेतरी डेअरीवाले मिळाले की मला थोडासा आनंद होत असतो, कारण आज मी जे काही आहे त्या व्यवसायामुळे आणि त्या व्यवसायामुळे सर्वांनी मला सहकार्य करून इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. बापू आणि मी आम्ही दोघं जण समव्यवसायी. तेव्हा मला वाटतं तात्यांचं डेपचं दुकान होतं, तात्या नगराध्यक्ष होते, पण बापू आणि आम्ही डेअरीवाले. बापू खूप मोठे होते, मी फार छोटासा व्यक्ती होतो. बापूंकडे एखाद्या वेळी दूध वगैरे द्यायला यायचो, परंतु बापू आणि मी आम्ही दोघं जण नाशिकला एकत्रित दूध द्यायचो आणि त्या ठिकाणी माझंही पेमेंट अडकलं, माझं खूप अडकलं होतं, पण बापूंचं थोडंसं अडकलेलं होतं. माझं जवळपास 40 लाख रुपये पेमेंट 1990 मध्ये अडकलेलं होतं आणि बापूंचं काहीतरी 5-5.5 लाख रुपये अडकलेलं होतं. आम्ही दोघं जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाशिकला त्र्यंबकेश्वरला बसलो आणि मी फार विस्कळीतपणाने मी एकदमच पेमेंट न मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपण पेमेंट कसं द्यावं म्हणून मी खूप काळजीत होतो. त्यावेळेस बापूंनी सांगितलं, काळजी करू नका नाना, आज नाही तर उद्या पैसे मिळतील, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर अडचण असेल तर माझ्याकडनं पैसे घेऊन जा, पण तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांची अशी सहकार्याची अपेक्षा होती. फार तर तेव्हा जरी मला वाटलं होतं पण मला काही गरज पडली नाही सहकार्य घेण्याची, परंतु बापूंची ती प्रवृत्ती होती, म्हणजे प्रत्येक माणसाला हात देण्याचं. आज सुद्धा व्यवसायामध्ये जवळपास मी सुद्धा 32 वर्षापासून दुधाच्या व्यवसायामध्ये काम करतोय, परंतु बापूंच्या संदर्भात म्हणायला गेलं, जे त्यांच्याकडे दूध घालतात त्या दूध घालणाऱ्या लोकांकरता सुद्धा ते त्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन देण्याकरता विविध स्तरावरनं त्या ठिकाणी जे पशुपालन करणारे लोक असतील, डेअरी व्यवसायातले जे काही तज्ज्ञ असतील, अशा साऱ्या लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी बोलवतात आणि आपल्याकडे दूध घालणारे लोक सुद्धा यांना जास्तीत जास्त यांच्या पशुपालनामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं होईल किंवा आणलेल्या दुधापासून यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल या संदर्भातली त्यांची नेहमीची कडकड असते. स्वतःचा व्यवसाय असो किंवा सहकारी संस्था असो, या संदर्भातले जर विचार असतील तर तुम्ही आयुष्यात कधीही कमी पडणार नाही किंवा कधीही मागे राहणार नाही. तर निश्चितपणे त्या संस्थेचा असेल किंवा स्वतःच्या व्यवसायाचा असेल, निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करणारे लोक जर त्या ठिकाणी असतील तर निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज तर दुधात साखर बापूंचं या गिरणाई पतसंस्थेचं उद्घाटन होण्याच्या मला वाटतं 1 महिना 15 दिवस अगोदरच बापू या ठिकाणी सभापती झाले. कदाचित बापू काही मागच्या लोकांनी जी काही घाण केलेली आहे ती सारी घाण तुम्हाला काढायची आहे. आणि ही कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा तुम्ही गिरणाई पतसंस्था असेल किंवा गिरणाई शिक्षण संस्था असेल, तुमची विविध कार्यकारी सहकारी संस्था असेल, यासारखंच या संस्थेला सुद्धा नावारूपाला आणावं याकरताच तालुक्यातल्या लोकांनी तुम्हाला ही जबाबदारी तुमच्याकडे सोपवलेली आहे. आणि मला निश्चित अपेक्षित आहे बापू ते जबाबदारी पार पाडून चांगल्या प्रकारे
या कृषी उत्पन्न बाजार समितीला नवा रूपाला आणतील अशी मला निश्चितपणे त्यांच्याबद्दल खात्री आहे. आपण आपल्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती सांभाळत असताना शेतकऱ्यांचं हित सुद्धा चांगल्या प्रकारे जोपासणार आहात हे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. आपण आपल्या ज्या कष्टाने आणि सर्व मेहनतीने शिंदे कुटुंबाने जे काही योगदान दिलं आणि या 26 वर्षामध्ये या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर केलं. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व माझ्या सभासद बांधवांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. कारण की तुम्ही एवढा मोठा विश्वास ठेवला. तुमचा विश्वास या शिंदे कुटुंबाने संपादन केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या गिरणाई पतसंस्थेचं जो आता कारभार आहे हा 3 ठिकाणी आहे. हा संपूर्ण जिल्ह्याभर करा, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर करा आणि चांगल्या प्रकारे सर्व लोकांना सेवा द्या हीच तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुढील कार्यक्रमाकरता जाण्याकरता बापूसाहेब मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर नमस्कार. नमस्कार. सर आताच थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे, तो म्हणजे स्थलांतर सोहळ्याचा. तर त्यानिमित्त तुम्ही या ठिकाणी मला भेटलेत. तर एक सहज तुमच्याशी गप्पा मारा म्हणून तुम्हाला कॅबिनमध्ये आलेलो घेऊन. सर तुम्ही या ठिकाणी येण्याचं कारण तुमचं काय? आज एक चांगला सुवर्णयोग आहे. आपल्या गिरणाई संस्थाचं एक स्थलांतर या ठिकाणी झालेलं आहे. जो एक लहान वृक्ष होता तो वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि एक आनंदाची गोष्ट आणि आनंदाच्या समारंभाला आज उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे. सर थोडंसं एक लहान वृक्ष होता आणि मोठा वृक्ष झाला, याच्यात तुम्ही काय सांगू शकाल? यात म्हणजे सगळं या ठिकाणी जर पाहिलं, सुरुवातीपासून मी जवळजवळ 15-20 वर्षापासून या संस्थेचा सभासद आहे. तर इथलं जे सभासद म्हणजे ठेवीदार आहे का कर्जदार आहे? सभासद, ठेवीदार आणि कर्जदार तिन्ही स्वरूपात काम करतो. सर्वात जास्त भाग कोणता तुमचा, ठेवीचा का कर्जाचा? दोन्ही. ठेवी ठेवायची, काही कर्जही काढायचं, काही काम पडल्यानंतर असं सर्व गोष्टी म्हणजे एक. सर तुम्ही शिक्षक आहात आणि आता आपण बँकेचं वगैरे हा भाग जाऊ द्या, पतपिढीचा. शिक्षक आहात तर तुम्हाला असं काय वाटलं की या ठिकाणी बँकेत ठेवायला पाहिजे? या बँकेचं किंवा या पतपिढीचं वैशिष्ट्य म्हणजे आपुलकीने वागणारी माणसं. इथले चेअरमन सतीश बापू शिंदे यांचं जे वागणं आहे, नेहमी प्रत्येक सभासदांची हसतमुख ते बोलतात, त्यांच्या समस्या समजून घेतात. पण मला दुसऱ्या बाजूला असं बी ऐकायला मिळालं की बापू फार कडक आहेत. नाही, मग सर शिस्त जर पाहिजे असेल, आता आम्ही शिक्षक आहेत, शिस्तीशिवाय पर्याय नाही. शिस्त जर असेल तरच कुठे आम्ही विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे घडवू शकतो, तसं सभासदांचं जर कल्याण करायचं असेल तर त्या ठिकाणी शिस्त पाहिजेलच. कडक पाहिजे, कडक शिस्त पाहिजे. आणि बापूसारखा एक कर्तव्यदक्ष चेअरमन या संस्थेला लाभलेला आहे, खरंच भाग्याचीच गोष्ट आहे. सर तुम्ही सांगितलं 15 वर्षापासून तुम्ही इथं सभासद आहात, ठेवीदार आहात. तर तो जो काळ नेमका 15 वर्षाचा जो काळ तुम्ही डायरेक्ट आपण त्याच्यातच हात घालूया. 15 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, पाचोरा शहर जाऊ द्या, परंतु महाराष्ट्र पण सोडा, संपूर्ण भारतात आर्थिक मंदी होती. आणि त्याची दुसऱ्या बाजूला अनेक बँका, पतपेढ्या या डबघाईला गेलेल्या होत्या. आणि त्या काळात तुम्ही ठेवीदार झालेत. म्हणजे हे गणित मला समजलं नाही. तुमच्यासारखे शिक्षक माणूस. बरोबर आहे. शिक्षक म्हणून प्रत्यक्ष एक विश्वासार्हता हा एक भाग महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी बापू आणि या ठिकाणचे जे कर्मचारी वर्ग आहे, एक कर्तव्यदक्ष सगळी मंडळी आहे. आणि एक कर्तव्यदक्ष मंडळी असल्यानंतर संपूर्ण चोख व्यवहार आहे, पारदर्शी व्यवहार आहे. आणि त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि त्यामुळे मग ठेवी ठेवायला त्या पहिल्या सुरुवातीपासून थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे जेवढं शक्य झालं, जेवढी बचत झाली तेवढी आम्ही गिरणाई पतसंस्थेमध्येच ठेवलेली आहे. धन्यवाद. तुमचं नाव काय, कुठलं तुम्ही? आम्ही गोराखेडे, साहेबराव तुकाराम मराठे, गोराखेडा आहे, शेजारीचे 3 किलोमीटर. मग आपलं गोडा पाचोरा काही झाले. आम्ही शेतीचे कामं करून इथं पैसे ठेवायचं काम करत होतो मी. काय जवळ आहे पाचोऱ्याच्या, आणि आमच्या स्टँड जवळच आहे. आम्हाला इतर कार्यकर्ते मंडळी आहे त्यांची काही. बाबा बरं झालं तुम्ही आता एवढं सांगितलं. बाबा हे बरं केलं की नाही बापूंनी? मग कारण तिकडे फार वर चढावं लागत. वारचं म्हणजे डबल चढावं लागत होतं ना. ते सुरळीत आणि रस्ता आणि चांगले मोकळी जागा बी आहे. थोडं आम्हाला लांब जरी पडलं तर आमचं इकडं मार्केटचा संबंध येतोच. शेतकरी असल्या शेतीचे माल विकला म्हणजे जवळच्या जवळ या जायला. बाबा मला सांगू, बोला.
डायरेक्ट बोलतो मी. बोला ना सर. या बँका पतपिढ्यांचं जे दिवाळा वाजलं होतं, हा बऱ्याच बँका असं झालं आहे डबगाई म्हणजे बंद पडलेल्या बंद पडल्या चांगल्या चांगल्या यांचे क्रेडिट काम सोसायट्या की अख्ख्या महाराष्ट्र काय नागरिक भारतामध्ये बँका पाचोऱ्यातच आहे ना. हा पाचोऱ्यातच बऱ्याच रायसोनी सारख्या बँका. पण अशा परिस्थितीत तुम्ही बाबा कसं काय म्हणजे विश्वास, तुम्हाला विश्वास येण्याचं कारण काय वाटलं? इथं म्हणजे काम चांगलं चालायचं. आमच्या गावचे काही लोक इथं येतात जातात आणि आमचा संबंध आहे त्यांच्याशी. बरोबर. हा शिंदे साहेब सतीश बापूंशी. हा नाही जसे संबंध असला पण येणेक्यानं काटकर नानाकडून आमचा संबंध जवळ येतो. हा आणि त्यांचे नोकरवर्ग बी आम्हाला काही जे कामाले त्यांना आम्हाला सहकार्य करतात. काही चुका झाल्या फॉर्म भरायचं स्लिप भरायची काही वेळेला तर नजर चुकीन ते पार पाडून घेतात. मग बाबा तुम्हाला असं तेव्हा भीती वाटली नाही का? सगळ्या बँका लोक पतपेढ्यांचे पैसे काढत होते. नाही आणि तुम्ही तेव्हा ठेवले 2-4 लाख रुपये ठेवायचे. आम्ही पावत्या बनवायचे आणि त्याच काढायचं आणि तेच ठेवायचं. जास्त व्यवहार वाटायचा नाही ना. तुम्हाला भीती वाटली नाही? नाही 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 त्या कारण की त्यांची कंपनीच मोठी एवढ्याला काय तर डबगणार आहे. आणि सहकार्याच्या भावना चांगले केव्हाही भेटले तर बोलतील चालतील. हे प्रश्न काही असला आता मनमोकळ्यानं सल्ला बी देतील ते. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? सुदर्शन लक्ष्मण मोरे. ताई तुमचं नाव? आशाबाई लक्ष्मण सुदर्शन मोरे. तुमचे बँकेचे तुम्ही ठेवीदार आहे का? हो ठेवीदार. किती वर्षापासून? आमचा आता भरपूर 25 वर्षापासून व्यवहार आहे या बँकेत. असं का? हो. तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही का? नाही. कशामुळे बरं असं? कारण त्यांचं वातावरणच तसं आहे बँकेवाल्यांचं. बँकवाल्यांचं वातावरण म्हणजे काय वाटतं, काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला बँकेचं वातावरण? बँकेचे जे चेअरमन आहेत सतीश बापू, त्यांचं धोरण म्हणजे एकदम स्ट्रिक्ट आहे. ते सर्व क्षेत्रामध्ये धडाडीने कार्य करतात. म्हणजे स्ट्रिक्ट धोरण म्हणजे कसं? पैसे द्यायचं घ्यायचं. वसूल करण्यात. काय बोलले आधी तुम्ही? वसुलीची पण त्यांच्याकडे आहे ना. वसुलीची पण तेवढी त्यांची धमक आहे. हो. म्हणजे तुम्हाला असं कसं काय वाटतं किंवा? कारण जाणून आम्ही लहानपणापासून आमचं इथं त्यांच्याशी आहेत ना समोर. आजी बऱ्याचशा बँका आता रायसोनी पतपिढीच्या ठिकाणी आम्ही पाहतो बिचारा म्हाताऱ्या बाहेर रडत बसतात. आणि अशा वेळेस तुम्हाला एवढा विश्वास? हो आम्ही ना धाडसच ठेवलं की आमची बँक कुठेही जाणार नाही. कारण आम्हाला तशी गॅरंटी आहे ना. नाही तर आतापर्यंत आम्ही ठेवे काढून घेऊन गेलो असं लगेच. हो. बापूंचं कर्तव्यच असं आहे की ते कुठल्या गोष्टीला घाबरायचं कामच नाही आहे. देताना बी तेवढं स्ट्रिक्ट. हो. धन्यवाद. आपण आता या गिरणाई नागरिक सहकारी पतसंस्थेच्या स्थलांतर सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्या या ठिकाणी विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध कामकाजामध्ये दिसून येत आहेत. आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई तुम्ही या ठिकाणी ज्या येतात याचं तुम्हाला काय अनुभव इथला? ही बँक एकदम चांगली आहे ना, विश्वासाची बँक आहे. कारण आम्ही इतर बँकेत जातो ना त्यावेळेस आम्हाला असं इथं जा तिथं जा किंवा 2 नंबर जावा 3 नंबर जावा असं बोलतात. कारण इथं असे बोलत नाहीत. प्रत्येक चांगल्या प्रकारे आम्हाला फाईल वगैरे भरून करून देतात. कुठल्याही विषयी अडचण नाही ह्या बँकेमध्ये. स्लिप वगैरे कोण भरून देतं तुम्हाला इथे? आम्हाला हेच लोक भरून देतात. तुम्हाला स्लिप काहीच करायचं नाही, नुसतं आणायचं कॉन्टॅक्टवर ठेवायचं. आणि तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? सगळं. किती वर्षापासून कामकाज पाहत आहे तुम्ही? आमचं आता चांगलं 2-3 वर्ष झाले आमचं. एवढं तुमचं? बरं. तुम्हाला काय अनुभव येतो इथला? मला वाचता लिहिता येत नाही म्हणून मी पैसे इथे घेऊन येते. जसं आमचे सासरे येत होते, आमचे सासरे पण अडाणी होते, आमचे सासरे इथंच पैसे टाकत होते. तेव्हापासून मग जसं आमच्या सासऱ्यांचा जसा अनुभव होता तसाच आमचा पण अनुभव याच्यात बँकेमध्ये. तुम्हाला पैसे मोजता पण येत नाही, लिहिता पण येत नाही. मग इथे तुम्हाला इतकं ॲक्युरेट? हो विश्वास आहे त्यांच्यावर. हे एक महत्त्वाचं आहे की म्हणजे सतीश बापूंचं जे कडक धोरण आहे तो भाग वेगळा, परंतु हा जो त्यांचा कर्मचारी परिवार आहे, वृंद आहे, तो इतका शार्प आहे की अगदी म्हणजे आता आपल्याला एका महिलेने सांगितलं की मला पैसे मोजताही येत नाही किंवा मला लिहिताही येत नाही, तर इतके विश्वासाने येणारे ग्राहक जर असतील, खरोखर या ग्राहकांनी आपला विश्वास आणि नेतृत्व जे आहे सतीश बापू शिंदे आणि कर्मचाऱ्यांचा जो अगदी परिवारासारखं जे सहकार्य मिळणारं हे त्यांनी दाखवला. ध्येयन्यूज परिवाराच्या वतीने देखील आपण अपेक्षा व्यक्त करूया गिरणाई नागरिक सहकारी पतसंस्थेचं रूपांतर लवकरात लवकर बँकेमध्ये हो
आणि याचा कारभार संपूर्ण राज्यापर्यंत पोचो. धन्यवाद. आपण आता थेट गिरणाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक चव्हाण साहेबांकडे आलेलो आहोत. चव्हाण साहेब, सर्वप्रथम आपल्या या स्थलांतर सोहळ्यास ध्येय परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला आता ठेवीदारांकडून काही माहिती मिळाली आणि विशेषतः महिलांकडून जी माहिती मिळाली की ज्या बाईला पैसे मोजता येत नाही, जिला लिहिता येत नाही, पण तिच्या सासऱ्यांपासून कारभार इथं चालू आहे. पण कामकाज वगैरे तुमच्या परिवाराचं जे कामकाज आहे ते आहे, परंतु हे सर्व श्रेय तुम्ही कोणाला द्याल? हे सर्व श्रेय आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय सतीश बापू शिंदे यांनाच जाईल. कारण काय? कारण त्यांनी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने संस्थेचा व्यवहार चालवलेला आहे. उदाहरणार्थ कर्जदारांशी म्हणजे कर्ज देताना सर्व पद्धतीचे डॉक्युमेंट्स, तारण मालमत्ता ह्या सर्व गोष्टी परतफेडीची क्षमता पाहूनच कर्ज वाटपाची मंजुरी ते देतात. आणि त्यानुसार त्यांनी जर एखादा कर्जदार थकला तर तो संबंध हा विषय न बाळगता ते जे कायद्याच्या चौकटीत बसून जी वसुलीची सक्त कारवाई करता येईल त्याकडे विशेष लक्ष देऊन त्याचा नियमित फॉलोअप घेत राहतात. त्यामुळे संस्थेची नेट NPA हा 0%. हा तुम्ही प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष झालं की तुमची बातमी राहते की 100% कर्ज वसूल. याचं हे कारण? याचं हे बापूसाहेबांच्या ज्या स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवलेली आहे कर्ज वाटपाच्या बाबतीत, वसुलीच्या बाबतीत, त्याचंच द्योतक म्हणून हे संस्थेची वसुली 100%. बरं, बापूंच्या स्वभावाच्या बाबतीत बाहेर पण बघितलं जातं की बापू फार स्ट्रिक्ट आहेत. नाही, बापूंचा स्वभाव हा मूळचा जसं आपण म्हण आहे किंवा नारळासारखा व नार वरून कडक आणि मधून मऊ, तसा बापूंचा स्वभाव आहे. जर म्हणजे कोणी चुकलं, कर्मचारी असो किंवा त्यांच्या कामात अनियमितता असली कुठल्या कर्मचारी, त्या बाबतीत ते एकदम स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी दिलेलं जे नियोजन आहे कामकाजाचं त्या वेळेत ते सर्व कामं सुव्यवस्थितपणे पार पडली पाहिजेत. त्याचं रोज रिपोर्टिंग आमचं असतं. रोज सायंकाळी बापूसाहेब 1 तास गिरणाईत येतात. वसुली, कर्ज वाटप, बाकीच्या बँकेच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी या सर्व चर्चा करतात. रोज 1 तास ते संस्थेत सायंकाळी देतात. 6 ते 7 नियमित असतात. काही ठेवीदार, कर्जदार यांच्या भेटीगाठी असल्या, काही अडचणी असल्या त्या संदर्भात पण ते त्यावेळेस चर्चा करतात. धन्यवाद सर. आपण गिरणाई पतसंस्थेच्या स्थलांतरच्या कार्यक्रमानिमित्त आपण स्पेशल त्या ठिकाणी जे ग्राहक आपल्याला भेटले होते, राहुल जैन, त्यांच्या दुल्हन बेंटेक्सच्या दुकानावर आलेलो आहोत. भाऊ, नेमकं तुमचं गिरणाई पतसंस्थेच्या संदर्भातलं तुम्ही त्या दिवशी कार्यक्रमासमाप्तीनंतर जे मला भेटल्या तुम्ही जे सांगितलं तर त्यात विशेष काय तुम्ही सांगाल? नेहमी सर्वांना सहकार्य मिळतं बँकेत. सर्वात महत्त्वाचं पहिले तर कर्मचाऱ्यांचं. त्याच्यानंतर बापूसाहेबांचं नेहमी सहकार्य. कधीही अर्ध्या रात्री उभे राहतात ते, कधीही म्हणा. पण भाऊ, बापूसाहेबांच्या बाबतीत असं म्हणलं की बापूंचं फार कडक वाद. हां, ते त्या बाबतीत तर ते वसुलीसाठी त्यांचे फोन चालूच राहतात सर्वांचे. हे हप्ताही लेट झाले ते फोन चालू राहतात त्यांचे. तुमचे एवढे संबंध कौटुंबिक काहीच नाही, काही विषय नाही. फक्त वसुलीसाठी फोन चालू असतो. हे हप्ताही लेट झाले ते वसुलीसाठी फोन चालू राहतो. यावर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला चांगलं आहे ना? नाही, चांगलं आहे ना. आमचेही पैसे भरले जातात ना त्याच्यामुळे. मग आता ज्या पाचोरा शहरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या ज्या काही पतपेढ्या दब घ्यायला आल्या आणि त्या काळात ही एकमेव पाचोरा शहरातली पतसंस्था अशी होती किती प्रगतीच्या शिखराकडे होती. कारण त्यांची वसुली चांगली आहे आणि देणाऱ्यावर दबाव आहे. म्हणजे पैसे फोन करून लगेच भरायला लावतात. ते फॉलोअप जास्त आहे. धन्यवाद. भाऊ, आपलं नाव काय? वनराज समाधान भोई. भोई दादा, गिरणाई पतसंस्थेच्या स्थलांतरच्या सोहळ्याला आपली भेट झाली होती. हो. आणि तुम्ही फार वेगळ्या याच्याने तुम्ही कौतुक करत होते गिरणाई पतसंस्थेच्या कारभारात. तर तुम्हाला काय अनुभव आला याचा? मला घर बांधण्यासाठी गिरणाई बँकेने भरपूर सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. कारण की एक मी छोटा व्यापारी असल्यामुळे त्यांनी मला कर्ज दिलं घर बांधण्यासाठी आणि माझं स्वप्न साकार झालं. भाऊ, एक शिवमुरमुऱ्याचं दुकान आणि तरी तुम्ही कर्ज घेतलं आणि फेडलं. भाऊ, आम्ही गरीब असलो तरी फेडण्याची दानत असती.
हो पेरण्याची दाणं आहेत आमची हो. आणि आम्ही गिरणी बँकेने आमच्यावर भरपूर उपकार आहेत. नाही आता थोडक्यात म्हणतो पेरण्याची दानात आहे तोच मनुष्य कर्ज कर्ज घेतो. तरी ह्या धंद्यामध्ये तुम्ही एवढा म्हणजे कर्ज फेडू शकता एवढी तुम्ही. मग जर घरचं घ्यायची दानत आहे तर फेडायची दानत आहे. जर आपलं परप्रांतीय इथं येऊन बांधतात तर आपण का नाही. परप्रांतीय म्हणजे कुठलाही परप्रांतीय जर आपल्या शहरामध्ये येऊन जर आपल्यासारखे व्यवसाय करून आपल्यावर जातात तर मग आपण का नाही. पाचोरा शहरामध्ये जर परप्रांतीयांचा विचार केला तर ते कचोरी विकतायत, समोसे विकतायत, चणा चटपटी विकतायत, पाणीपुरी विकतायत, ते घरदार बांधतात. आणि आमचा खानदानी धंदा आहे, मग आम्ही का नाही बांधावं. कष्ट करायची दानत आहे तर फेडायची दानत आहे. धन्यवाद. अशाच तुमच्या कष्टांना यश मिळो. थँक्यू. न्यूज CEO मनोज बडगुजर यांच्यासोबत सहसंपादक स्वप्नील कुमावत.